अजिंक्यतारा किल्ला एक्सप्लोर करत असताना मला इथं धान्याचं कोठार पाहायला मिळालं. या धान्याच्या कोठारामध्ये त्याचे जे स्टोरेज जे आहेत, जे धान्य साठवण्यासाठी जे तयार केलेले हाऊस जे आहेत ते एकदम पाहण्यासारखे आहेत. एकदम असं सर्क्युलर वर्तुळाकार असलेले हे 2 हाऊस जे आहेत ते एकदम खूप मस्त वाटतात पाहण्यासाठी. चला मग बघू आपण शिवकाळामध्ये धान्य कशा प्रकारे साठवलं जात असेल. या तर हे बघा, हे अशा प्रकारे एकदम सर्क्युलर राऊंड मध्ये आहे. दिसला? आणि 2 नंबर इथं एक आहे. आपण मराठी भाषेमध्ये याला कनिंग म्हणू शकतो, कनिंग. पण हे तर आहेत धान्याचे कोठार. कनिंग तर आपल्याकडे ते लाकडापासून जे तयार केले जाते ना ते असते, पण ह्याचा शेप आणि कनिंगचा शेप सेमच आहे, फक्त ही दगडात बांधून तयार केलेली आहे. कारण खूप दिवस धान्य इथं साठवलं जात असेल